आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. नेक्स्ट नंदाई जेव्हा गजरा माळते तेव्हा सुंदर दिसते. बाबा किती सोपं होतंय. बाबांना 1 पॉइंट. आपली चिठ्ठी कधी येणार? येईल. मला खायला चिप्स, लाडू, मोदक, रसगुल्ले, काजू, बदाम, बर्गर, पिझ्झा वगैरे आवडतं. अख्खं पुस्तकच लिहिलंय यांनी. आजी आजी कुठे आहे? अजून एक चिठ्ठी. पत्रिकेत दोष आहे. पत्रिकेत दोष तर माझा आहे, पण मी असं काहीच लिहिलेलं नाहीये चिठ्ठीत. मग बरोबर सापडली. आता कशी खोटं बोलेल? ही कोणाची चिठ्ठी आहे? गौरीची. नाही म्हणजे सध्या आपल्याकडे गौरीच्याच पत्रिकेचा विषय चालू आहे ना. आणि इतर कोणाच्या पत्रिकेतल्या दोषाने आता काय फरक पडणार आहे? मला असं वाटतं की ही गौरीचीच असेल. हो ना गौरी? पत्रिकेत दोष आहे तुझ्या? गौरी, खरंय का हे? अगं असणारच. गौरी नेहमी खरंच बोलते. मी ही चिठ्ठी लिहिलेली नाहीये, पण जे काही या चिठ्ठीत लिहिलंय ते खरं आहे. काय करू मी? काय सांगू सगळ्यांना? गौरी, मला एक सांग, ही चिठ्ठी तू लिहिलीस का? काहीही झालं तरी गौरीच्या पत्रिकेतला दोष सगळ्यांसमोर येता कामा नये. आता कुठेतरी चांगलं काहीतरी घडतंय या घरात. त्यात हे राजन सर, ती चिठ्ठी बाबा, ती चिठ्ठी माझी आहे. ही कुठून आली मध्ये? तुझा काय संबंध? चिठ्ठीशी तुझा काय संबंध? अहो, मी सांगते ना, माझीच आहे. पण श्वेता, अगं तुमच्या लग्नाच्या वेळेला आपण पत्रिका बघितली होती. मला नाही आठवत की काही दोष होता त्यामध्ये. हो, तेच दोष नव्हता. मग तुझी कशी असेल चिठ्ठी श्वेता? हा, ते आत्ता गुरुजी आले होते ना, तेव्हा मी त्यांना विचारलं होतं. ते म्हणाले ग्रहांची स्थिती बदलल्याचा परिणाम झालाय माझ्या संसारावर.
वहिनी, ग्रहांमुळे नाही, माणसांमुळे परिणाम होतो संसारावर. ग्रह काय त्यांच्याच जागी आहेत. उलट माणसंच इतरांच्या आयुष्यात आणि संसारात ढवळाढवळ आणि प्रॉब्लेम्स निर्माण करतात. या उलट ज्याने त्याने आपला संसार सुखाचा करायचा, तो आपुलकीने करायचा, मग ग्रह नाही बिघडवू शकत कोणाचं काहीच. मूर्ख बाई येई, सगळा प्लॅन फ्लॉप केला. गुरुजींना कशाला विचारलंस? मला विचारायचं, मी सांगितलं असतं. दोष पत्रिकेत नाही, दोष तुझ्यात आहे. तुझ्यामुळे संसाराची ही अवस्था झाली आपल्या. तू माझ्या राशीला आलीस आणि माझे सगळे ग्रहच फिरले. नॉनसेन्स. तुम्ही आपण सांगायचं का ही चिठ्ठी गौरीची आहे? आई, शहाणपणा करू नकोस. उगीच आपण अडकू. गप्प बस. वहिनी, तुम्ही नका काळजी करू. तुम्हाला माहिती ना तो कसा आहे. श्वेताताई, ती चिठ्ठी. गौरी, अगं हे सगळं खरंय. आणि तसंही कोणी सांगायला कशाला हवं. दोष आहेच. मला रोजच दिसतोय आणि मला माहिती होतं यात माझीच चूक असणार. आता तर त्याचं कारणही उघड झालंय. हिच्या तर बरोबर वागतोस मी तिच्याशी. हिची लायकीच ही. हिच्यामुळे ना सगळं चांगलं घडता घडता बिघडलं. गौरी, मला माफ कर. तुला तुझ्या मनातलं सांगायचं होतं, पण मी काही बोलूच दिलं नाही. पण मी जे काही केलं ते तुझ्या भल्यासाठी केलं गौरी. श्वेताताई, मला एक सांगा, ती चिठ्ठी तुम्हीच लिहिली होतीत का? हो. या दोघींच्या काय गप्पा चालल्यात बरं? नक्कीच काहीतरी गडबड आहे. म्हणजे अगं बघ ना, काय असेल, काय झालं माझ्या संसाराचं बघतेस ना. पत्रिकेत दोष असल्याशिवाय असं घडेल का? तूच सांग. आणि आता तर मला हेही माहितीये की तुझ्या पत्रिकेत दोष आहे. हिला कसं माहित? ते रेवती काकू नानींशी बोलत होत्या ना, तेव्हा मी सगळं ऐकलं. तू घरातल्या सगळ्यांना सांगशील म्हणून तुम्ही मला अडवलंत. सगळं स्वतःवर ओढावून घेतलं. पण श्वेताताई, याने गोष्टी टळणार नाहीयेत. माझ्या पत्रिकेत दोष आहे आणि त्यामुळे रुद्र सरांच्या जीवाला धोका आहे.
कसं लपवू मी? गौरी अगं, हे असं काही नसतं. आमचे सगळे गुण जुळत होते. काय अवस्था आहे आमच्या संसाराची बघतेस ना. आणि गौरी, रुद्र भाऊजी म्हणाले तसं संसार हा प्रेमाच्या आधाराने करायचा असतो, ग्रहांनी नाही. हो, पण याने माझ्या जीवाला धोका असताना तर खरंच काही हरकत नव्हती. पण इथे रुद्र सरांचं काही नाही होणार त्यांना. पण मात्र तू हे लग्न केलं नाहीस ना तर जिवंतपणीच मरून जातील ग ते. गौरी अगं, आता तुला निर्णय घ्यावा लागेल. प्रेमासाठी कधी कधी कठीण गोष्टी कराव्या लागतात. तुलाही तेच करायचंय. हो, म्हणूनच मी ठरवलं होतं हे नाही सांगायचं. पण बरोबर निर्णय घेतलास तू. श्वेताताई, रुद्र सरांचं जीवापाड प्रेम आहे हो माझ्यावर. त्यांना आता दुखवणं म्हणजे, म्हणूनच मी ठरवलं हे सांगायचं नाही त्यांना. पण कधी नाही. कधी नाही गौरी, कधीच नाही. गौरी अगं, जमेल तुला. तुझ्या प्रेमात एवढी ताकद नक्कीच आहे. गौरी, असेल तुझ्या पत्रिकेत दोष. रुद्र भाऊजींवर संकट येऊ शकते हेही खरं असेल कदाचित. पण मला माहितीये ना, कुठल्याही संकटाशी सामना करून ते संकट परतून लावण्याची ताकद नक्कीच तुमच्या प्रेमात आहे. बघ ना, किती संकट आली, किती अडचणी आल्यात, तरी तुम्ही इथवर आलात. गौरी, देवाचीही हीच इच्छा असेल. त्याचा मान राख. या घराला ना शाप असल्यासारखं वाटतं मला. इथे संसार सुखाचे होतच नाहीत. पण गौरी, तू हे बदल. तुमचा संसार सुखाचा झाला ना तर मला सगळं मिळाल्यासारखं वाटेल. गौरी, मला वचन दे, तू पत्रिकेतल्या दोषाचं कारण पुढे करून हे लग्न मोडणार नाहीस. तुमच्या संसारात तू रुद्र भाऊजींची ढाल होशील. श्वेता जर खोटं बोलत नसेल तर तिची चिठ्ठी यात असेल. पण अगदी तसंच, सेम तसंच लिहिलेली चिठ्ठी कशी काय टाकली श्वेताने? त्यात काहीही मिळणार नाहीये. म्हणजे? अगं, फसवलं त्या श्वेताने आपल्याला. तिने असं काहीही लिहिलेलं नाहीये. तुला कसं काय माहित? मी माझ्या कानाने ऐकून आले आत्ताच. तिला गौरीच्या पत्रिकेबद्दल कळलं आणि ते लपवायला तिने सगळं स्वतःवर घेतलं. वाह, आता ही वाचवणार आहे गौरीला. नको त्यावेळी बरी हुशारी दाखवते तुझी बायको. नाहीतर काय, मस्त तमाशा झाला असता. सगळं वाया गेलं. तिला तर दाखवतोच मी. पण आधी या गौरीचं काय करायचं आपण? कोणाला बोलू पण शकत नाही. आपण कोणाला काही बोललो तर तिथे चिठ्ठी आपणच प्लेस केली असं वाटून आपली गोची होईल.
आपल्या प्लॅनचं बुमरँग झालंय. आपला प्लॅन आपल्यावरच उलट. तुझ्या बायकोनेच केलं हे सगळं. तिला तर सोडणारच नाहीये मी. गौरीचा फार पुळका आला नाही तिला. दाखवतो तिला आता. हे सुमित, काय काय करतोयस तू हे? अरे घरातलं वातावरण जरा शांत आहे. आता परत तमाशा करू नकोस. मग काय करू? हातावर हात धरून बसून राहू? आंटी अशाने गौरी लग्न करून घरात येईल आपल्या? नाही येणार. तिच्या पत्रिकेतला दोष खोटा असला तरी तिच्यासाठी तो खरा आहे. आणि तिने जे खोटं लपवलंय त्याचं खरं नुकसान मी तिला जेलायला लावणार आहे. बघच तू. हो, आता काय? आता फक्त बघायचंच आहे ना. तुमच्या पत्रिकेत मंगळ आहे. गौरीची बिट्टी आपली मुलगी आहे आणि आपण तिचे आई बाबा आहोत. पण मी हे लग्न मोडू शकत नाही. देवा, मी माझ्या पत्रिकेबद्दल रुद्र सरांना, घरात कोणालाच काहीच सांगितलेलं नाहीये. मला बळ दे की हे ओझं मी पेलवू शकेन. रुद्र सरांना आता कसलंच दुःख द्यायचं नाहीये मला, म्हणून मी त्यांच्यापासून हे लपवलं. देवा, मी जे काही करते ना ते फक्त आणि फक्त त्यांच्यावरच्या प्रेमामुळे. त्यांच्या सुखाची सावली होण्याची ताकद दे मला. मी त्यांच्या सोबत असताना त्यांना कधीच काही होणार नाही. देवा, त्यांच्यावर कोणतंही संकट आलं ना तर त्या संकटासमोर मी उभी राहील. मी हे सगळं निभावू शकेन असा आशीर्वाद दे मला. त्यांनी आजवर माझ्यासाठी जे काही केलंय त्याची परतफेड म्हणून मी काहीही करायला तयार आहे. एवढं प्रेम करता? हेच लिहिलं होतं ना चिठ्ठीत? हेच सांगायचं ना मला? पण तुम्हाला माझ्या प्रेमाची परतफेड का करायची? प्रेमात असा हिशोब नसतो करायचा की आपल्या प्रेमाआड तुमचा स्वाभिमान येतो. आता मी तुमच्यावर जेवढं प्रेम केलं त्याची खरंच परतफेड करायची तुम्हाला? नाही रुद्र सर, ते परतफेड म्हणजे तुम्हाला जमणारही नाही. आणि कशा कशाची परतफेड करणार आता? नाही जमणार तुम्हाला, कारण मी तुमच्यावर एवढं प्रेम करणार आहे की तुम्ही ते मोजूच नाही शकणार. तुमच्या चेहऱ्यावरचं हे हसू कायम राहील इतकं प्रेम. तुमच्याकडे येण्याआधी प्रत्येक दुःखाला माझा सामना करावा लागेल इतकं प्रेम. पुन्हा तुमच्या सोबत सावली बनून उभा राहील इतकं प्रेम. माझ्या प्रेमाच्या पावसात तुम्ही चिंब भिजून जा इतकं प्रेम. माझ्यासाठी माझ्या आधी कायम तुम्ही असाल गौरीजी. मी तुमच्यासाठी प्रेमाची ऊब बनून कायम तुमच्या सोबत उभा राहील. मी तुम्हाला कसं सांगू मला तुमच्यावर किती प्रेम करायचं आहे. जोवर हे आभाळ आहे तोवर प्रेम करायचं आहे. जोवर हा पाऊस आहे तोवर प्रेम. हा डोंगर, ही धरती, हा सूर्य, ही सावली असेपर्यंत मला प्रेम करायचं आहे. मला तुमच्यावर एवढं प्रेम करायचंय की आजपर्यंत कोणी कोणावर केलं नसेल एवढं प्रेम.
हे माझं तुम्हाला वचन आहे गौरीजी. जग बदललं तरी माझं वचन नाही बदलणार. तरीही तुम्हाला प्रेमाची परतफेड करायची असेल तर तुमच्या चेहऱ्यावरचं हे हसू कायम असंच असू दे. ते हरवून नका देऊ. तीच माझ्या प्रेमाची परतफेड असेल. एवढं कराल माझ्यासाठी? हो.